डिअर स्टुडंट्स, जसं आपण आधी ठरवलं होतं त्याप्रमाणे आता आपण सुरुवात करतोय आणि वी विल स्टार्ट विथ द पोएम्स. आज आपण पहिली कविता घेणार आहोत, अ टीनेजर्स प्रेयर. पण त्याच्या आधी आपल्याला आपण ह्या कवितेचा अभ्यास कसा करायचा, कविता पेपरला कशी येते ह्याचा सगळ्यात पहिले अभ्यास करणं गरजेचं. बरं, पोएमचा क्वेश्चन जो येतो तो येतो पोएट्रीच्या सेक्शनमध्ये. इट इज सेक्शन 3 and now there are two questions. Question number 3A ज्याच्यामध्ये कविता दिलेली असते आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3B त्याच्यामध्ये तुम्हाला परत पोएम दिलेली असते आणि यू हॅव टू राईट द ॲप्रिसिएशन ऑफ दॅट पोएम. आणि दोन्ही क्वेश्चन्स 5-5 मार्काचे असतात. आता आपण बघू की जो पहिला क्वेश्चन आहे त्याच्यात पोएट्री फॉर पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन नावाचा क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 3A त्याच्यावर क्वेश्चन्स कसे विचारलेले असतात. जो पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 3A मधला पहिला क्वेश्चन, तो जो क्वेश्चन असतो तो सिंपल फॅक्च्युअल असतो आणि तो तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो. इट इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स. तुम्हाला सिंपल फॅक्च्युअल मध्ये काय विचारलं जाणार, ऍक्टिव्हिटीजचे टाईप बघा, ट्रू फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर जो दुसरा क्वेश्चन असतो त्याच्यातला तो असतो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. फॅक्च्युअल म्हणजे काय, पोएम मधल्या फॅक्ट्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. हाही प्रश्न असतो 2 मार्कासाठी. आणि हा जो 2 मार्काचा प्रश्न आहे याच्यामध्ये सुद्धा मग तुम्हाला वेब डायग्राम असू शकते, एखादा क्वेश्चन 2 मार्काला विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे 2 मार्काला हा तुम्हाला दुसरा प्रश्न असतो. आणि त्याच्यातला तिसरा प्रश्न जो असतो तो पोएटिक डिव्हाइसेसवर असतो, तो असतो 1 मार्काला. आता पोएटिक डिव्हाइसेसवर तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीचवर क्वेश्चन विचारलेले असतात, तुम्हाला राईम स्कीमवर प्रश्न कदाचित विचारले जाऊ शकतात आणि बऱ्याचदा तुम्हाला रायमिंग वर्ड्स त्याच्यात विचारलेले असतात. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3A पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शनवर प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3B. या क्वेश्चन नंबर 3B मध्ये तुम्हाला एक पोएम दिलेली असते, त्याचं टायटल दिलेलं असतं, त्याचा पोएट दिलेला असतो आणि त्याच्यावर तुम्हाला त्या कवितेवर ॲप्रिसिएशन लिहायचं असतं. त्याच्यातला जो पहिला पॉइंट असतो तो पहिला पॉइंट असतो कवितेचं टायटल, त्याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर पोएट, त्याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर त्या कवितेची राईम स्कीम तुम्हाला लिहायची असते. राईम स्कीम असेल तर तुम्ही ती लिहायची, आणि जर फ्री वर्स असेल तर तुम्ही फ्री वर्स लिहायचं असतं, याला 1 मार्क आहे. त्यानंतर तिसरा जो पॉइंट असतो तो असतो फिगर ऑफ स्पीच. तुम्हाला त्या कवितेतली कुठलीही एक फिगर ऑफ स्पीच लिहायची असते, एक्सप्लेन करणं अपेक्षित नाहीये, 1 मार्काला असतं. असे 3 मार्क झाले. आणि शेवटचा पॉइंट असतो थीम ऑफ द पोएम. तुम्हाला त्या कवितेची थीम लिहायची असते आणि याला 2 मार्क्स असतात. अँड यू आर गोइंग टू राईट दीज आन्सर्स पॉइंट वाईज. हे झालं कवितेचे प्रश्न येतात कसे. आता आपण कविता सुरू करण्याआधी अ टीनेजर्स प्रेयर या पोएमवर प्रश्न कशी विचारलेली आहेत बोर्डाला ते बघितलं तर तुम्हाला एक अंदाज येईल की आपण कशा प्रकारचे प्रश्नासाठी प्रिपरेशन करायचं आणि कविता शिकताना त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि म्हणून तुमच्या स्क्रीनवर आता जी बोर्डाने मॉडेल क्वेश्चन पेपर टाकले होते बालभारतीचे, तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या कवितेवर प्रश्न जे आले होते ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. बघा बरं काय काय दिसतंय त्याच्यात. बघा स्टांजा दिलेली आहे ती तुमच्या समोर दिसते. Each day brings new beginnings, decision I must take. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. तर ही स्टांजा दिलेली आहे. याच्यावरचा पहिला क्वेश्चन आहे A1 ॲक्टिव्हिटी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट
द सेंटेन्स. आता हा पहिला प्रकार आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की A1 मध्ये तुम्हाला ट्रू फॉल्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, कम्प्लीट अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज येऊ शकतात. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर रॉक्ड बाय ईच न्यू डे. दुसरा क्वेश्चन आहे, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश. दोन ऑप्शन्स आहेत, योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आता A2 बघा, वरच्या दोन क्वेश्चन्सला 2 मार्क होते. आता A2 बघा, 2 मार्काला परत. कम्प्लीट द फॉलोइंग वेब हा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. द रोड ऑफ लाईफ लीड्स टू, 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. आणि तिसरं, नेम द फिगर ऑफ स्पीच, डिसिजन आय मस्ट टेक, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. आता या दोघांमध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लिहायची आहे, 1 मार्काला विचारलेला आहे. तुम्हाला बोललो होतो फिगर ऑफ स्पीच येऊ शकते, राईम स्कीम येऊ शकते A3 मध्ये, किंवा रायमिंग वर्ड्स येऊ शकतात. आता क्वेश्चन्स बघितल्यानंतर वी शल स्टार्ट द पोएम. पण आपल्याकडं थोडे लिमिटेशन्स आहे. 2 लिमिटेशन्स एक आहे की इंग्लिश टू इंग्लिश जर बोललो तर काही मुलांना समजायला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो आय एम गोइंग टू यूज बोथ द लँग्वेजेस, मराठी पण आणि इंग्लिश पण. दुसरा प्रॉब्लेम आहे की आपल्याला व्हिडिओची लेंथ खूप मोठी करता येणार नाही, त्याच्यामुळं आपल्याला फार एक्सप्लेनेशन करता येणार नाही. यात हे 2 आपल्याकडं प्रॉब्लेम्स आहेत. पण तरी आय विल ट्राय माय बेस्ट सो दॅट तुम्हाला ही कविता एकदम छान समजेल. ओके, लेट्स स्टार्ट. टीनेजर्स प्रेयर, दिस इज द टायटल ऑफ द पोएम. सगळ्यात पहिले तुम्हाला कळलं पाहिजे टीनेजर्स म्हणजे काय, व्हॉट इज टीनेजर, अँड मग प्रेयर का म्हटलेलं आहे. टायटल समजलं की आपल्याला कवितेचा आशय समजायला मदत होते. टीनेजर म्हणजे काय, व्हॉट इज टीनेजर, अ पर्सन बिटवीन द एज ग्रुप ऑफ 13 अँड 19, 13 ते 19 वर्षाच्या मधला जो व्यक्ती आहे त्याला टीनेजर म्हणतात. याचा अर्थ तुम्ही सगळे सुद्धा काय आहात, टीनेजर्स आहात. ठीक आहे. आता टीनेजर्स प्रेयर, आता प्रे कोणाला करतो आपण, वी प्रे टू गॉड. सो हिअर द टीनेजर इज देअर लाईक यू अँड द टीनेजर इज प्रेइंग टू गॉड. आता आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपण काहीतरी मागत असतो. टीनेजर सुद्धा देवाला प्रार्थना करतोय, टीनेजर ऍड्रेस करतोय आणि तो देवाकडे काहीतरी मागतोय. तर नीट लक्षात ठेवायचं, in this poem teenager is speaking, so teenager is a speaker and the poem is addressed to God. ही कविता देवाला उद्देशून बोललेली आहे. ठीक. ओके, सो द पोएम इज addressed to God हे आपण बघितलं. आता बघा इथं फिगर ऑफ स्पीच कुठली आहे, आपल्याला फिगर ऑफ स्पीच लिहायला येणार आहे. तर ॲपॉस्ट्रॉफी ही इथं फिगर ऑफ स्पीच आहे. ॲपॉस्ट्रॉफी कधी असते, व्हेन अन ॲब्सेंट लिसनर, गॉड or dead person is addressed, then figure of speech is apostrophe. So इथे figure of speech आहे apostrophe. ठीक. टीनेजर प्रे करते. का बरं टीनेजर प्रे करते, प्रे का करायला लागते, चांगलं व्हायला पाहिजे म्हणून प्रार्थना करतो आपण, वाईट व्हायला पाहिजे म्हणून प्रार्थना करत नाही कधीच. ओके, यू प्रे सो दॅट समथिंग गुड शुड हॅपन, काय गुड झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय झालं पाहिजे. नाव दिस इज द प्रेयर ऑफ टीनेजर. ओके, बघा मग तर टीनेजर देवाला उद्देशून बोलतोय, each day brings new beginning, decisions I must take, and I am the only one to choose the road that I will take. बघा टीनेजर काय सांगतोय, every day is full of possibilities. हा टीनेजरचा काळ खूप महत्वाचा असतो आणि तुम्ही ह्या काळामध्ये संधी उपलब्ध असलेल्या जेवढ्या संधी तुम्हाला घेता येतील तितका तुम्हाला आयुष्यात पुढे जाता येऊ शकतं. You have to make the most and the best of the opportunities you have. And so teenager is saying, आपण घडलं पाहिजे. ह्या वयात दोन्ही गोष्टी होऊ शकतात, घडू पण शकतात आणि बिघडू पण शकतात. घडायचं असेल तर आता तुम्ही कसा विचार केला पाहिजे, तसाच विचार इथे टीनेजर करते. हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात असला पाहिजे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग मीन्स व्हॉट, प्रत्येक दिवसात नवीन संधी आहेत, खूप काही नवीन नवीन प्रत्येक दिवस घेऊन येतोय. बट त्याच्यातलं तुम्हाला करायचं काय, आता काय दिवस खूप साऱ्या गोष्टी आणतो, याच्यातल्या काही चांगल्या पण आहेत आणि काही वाईट पण आहेत. आता आपण कोणत्या गोष्टी निवडायच्या हे आपल्यावर आहे. सो द टीनेजर सेज द डिसिजन आय मस्ट मेक. सी इथं फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जन आहे, कारण इथे
जे शब्द आहेत दे आर नॉट अरेंज्ड इन करेक्ट ग्रॅमॅटिकल ऑर्डर. आय मस्ट टेक डिसिजन्स, आय मस्ट मेक डिसिजन्स असं पाहिजे. करेक्ट ग्रॅमॅटिकल ऑर्डर आहे. ही करेक्ट ग्रॅमॅटिकल ऑर्डर नाही आहे. कशी आहे? डिसिजन आय मस्ट टेक, त्याला इन्व्हर्जन असं आपण म्हणतो. मग फुल ऑफ गुड अँड बॅड थिंग्स, द डे इज फुल ऑफ गुड अँड बॅड थिंग्स. डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे. डिसिजन आय मस्ट मेक. आणि मग पुढे काय? आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. तुम्ही कोणता रस्ता पकडायचा आहे? वरती जाणारा रस्ता पकडायचा आहे, प्रगतीकडे जाणारा रस्ता पकडायचा आहे, का अधोगतीकडे जाणारा रस्ता पकडायचा आहे? विच रोड यू शुड चूज? द रोड विच विल लीड्स यू टू सक्सेस, ग्लोरी, ऑर द रोड विच विल टेक्स यू डाऊन डाऊन अँड डाऊन. तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. बघा, आपण सगळे या स्थितीमध्ये आहोत ना, आणि ही तुमची पहिली स्टान्झा. नाव नेक्स्ट स्टान्झा. मग आपण काय करू शकतो? व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? I can choose to make the road of life that leads to great success. That leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. बघा, दोन शब्द आले तिथे. डार्कन रोड, डार्कन रोड, आणि दुसरा एक्सप्रेशन आहे ग्रेट डिस्ट्रेस. बघा, डार्कन रोडचा अर्थ इथं काय होतो? डार्कन रोड हिअर मीन्स समथिंग दॅट इज नॉट गुड, दॅट इज बॅड, दॅट इज इव्हिल. त्याला आपण डार्कन रोड म्हटलेलं आहे. आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिस्ट्रेस? डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी, ग्रेट स्ट्रेन. त्याला आपण डिस्ट्रेस म्हणतो. मग काय पॉसिबिलिटी आहे? तो म्हणतोय आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स मी टू ग्रेट सक्सेस. एक रोड असा आहे, तो कुठे घेऊन जाणार आहे? इट विल टेक टू द ग्रेट सक्सेस. चांगला योग्य मार्ग निवडला, योग्य पर्याय निवडले, योग्य मित्र निवडले, योग्य माणसं निवडले, यू कॅन, that decision will take you to great success. आणि असं नाही केलं तर दुसरी पॉसिबिलिटी काय? ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. दुसरी शक्यता काय? चुकीची माणसं निवडली, चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीच्या सवयी आपण निर्माण केल्या, आपण चुकीचं काहीतरी केलं, त्याचा अंत कुठं होतो? ऑल दीज बॅड थिंग्स, ऑल दीज इव्हिल थिंग्स विल लीड यू टू something bad, to a great misery, to a great distress. To distress चा अर्थ सांगितलं तुम्हाला मी, great worry or great strain. आणि असं होत असतं जेव्हा तुम्ही चुकीचं काहीतरी करता, चुकीच्या माणसांबरोबर, चुकीच्या सवयींमुळे, त्यावेळी जे काही होतं त्याच्यामुळे तुम्हाला आनंद होऊच शकत नाही. काय होईल? काय रिझल्ट आहे? देअर विल बी ग्रेट डिस्ट्रेस. आणि म्हणून टीनेजर नेक्स्ट स्टान्झामध्ये देवाला प्रार्थना करते की प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. देवा, माझे डोळे उघड. डोळे उघड म्हणजे काय हो? आपले डोळे उघडेच असतात बऱ्याचदा. कान आपले ऐकू येतं पण आपण बहिरे असतो, आपल्याला दिसतं पण आपण आंधळे असतो. कारण जे ऐकायला हवं ते आपण ऐकत नाही, जे बघायला हवं ते आपण बघत नाही. व्हॉट you should listen to, what you should see, you don't listen that, you don't see that. Okay, you do the opposite. And so teenager is praying God, oh Lord, open up my eyes. Means what? माझी सतसत विवेक बुद्धी जागी होऊन दे. आणि that stream of consciousness प्रत्येक माणसामध्ये तो असतो, तुम्हाला चांगलं निवडायला मदत करेल. त्या अर्थानं म्हटलेलं आहे ओपन अप माय आईज, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली. जेव्हा आपली सत्सर्ग बुद्धी जागी होते त्यावेळी काय बरोबर, काय चुकीचं, मी काय करायला हवं, मी काय करायला नको, यू नो इट व्हेरी क्लिअरली. हे दिसायला हवं. म्हणून तुमच्या अंतर्मनाचे, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीची डोळे उघडायला पाहिजेत, अशी प्रार्थना टीनेजर करते. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. मी कोणाकडे असलं पाहिजे? I shall stand for what is right. जे योग्य आहे त्याच्या बाजूने मी उभा असलं पाहिजे. I shall stand by right. I shall stand by good things. I shall stand by good people, and I shall accept only that is right. This is the meaning of I shall. Let us help me stand by what is right. Bring out the best in me. आणि जेव्हा असं होतं तेव्हा तुमच्यात सगळ्यात प्रत्येक माणूस काहीतरी घेऊन जन्माला आलाय. You have
taken birth with something good. God has gifted all these good things to you, okay, but now you have to give justice which good He has given to you. It may be your brain, it may be some art, it may be some ability, it may be some good sport or anything like that. So all these good things are there, and you should give justice to what you are gifted by God. And if you are able to give justice, जर तुम्हाला त्याला न्याय देता आला तर तुमच्यातलं जे काही बेस्ट आहे, जे घालून तुम्हाला जन्माला घातलंय देवाने, ते बाहेर येईल. आणि ते जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुम्हाला जबरदस्त काहीतरी बनता येईल. सचिन तेंडुलकरला त्याचं शिक्षण पूर्ण करता आलेलं नाहीये, पण त्याच्याकडं क्रिकेट खेळायची कला देवाने बहाल केलेली होती त्याला. ही वॉज गिफ्टेड विथ दॅट आर्ट, with that skill of playing cricket, and with that skill he gave justice to that. तो इकडं तिकडे गेला नाही, देवाच्या कृपेने त्या व्यक्तीने फक्त क्रिकेटवर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं. अदर्स प्लेड क्रिकेट, सचिन तेंडुलकर लिव्ड क्रिकेट. आणि जेव्हा तो असं तो केला तेव्हा काय रिझल्ट आहे, ओके, ही द बेस्ट इन हिम वॉज ब्रॉक्ट आउट अँड ही बिकेम गॉड ऑफ क्रिकेट. आणि असं माझ्या आयुष्यात होऊन दे, such things should happen in my life, अशी प्रार्थना देवाकडे टीनेजर करते. बर, आता असं करताना आपण काय करायला हवं हे आपण बघितलं, पण काय करायला नको हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. नेक्स्ट टाइममध्ये टीनेजर प्रे करतोय, आता काहीतरी करायचं आहे, काय झालं पाहिजे, याच्यानंतर काय व्हायला नको हे पण टीनेजर आपल्या प्रार्थनेमध्ये देवाला सांगते. टीनेजर म्हणते देवाला, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. फार छान विचार आहे बघा. जस्ट से नो, आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. कुठलाही व्यक्ती जेव्हा गुन्हेगार होतो तेव्हा तो त्या गुन्ह्याची सुरुवात करतो, आणि ती सुरुवातच त्याने केली नाही तर तो गुन्हेगार होणार नाही. कुठल्याही वाईट सवयीला पहिल्यांदा सुरुवात होते, आणि तेव्हा जर नाही म्हणता आलं तर आपल्या आयुष्यातल्या खूप साऱ्या वाईट गोष्टी का घडतात, खूप वाईट सवयी का लागतात, याचं कारण आपल्याला नाही म्हणता येत नाही. वी कांट से नो. आणि ही नाही म्हणायची ताकद त्याच्यामध्ये आहे, तो कधीच विचलित होत नाही. ही इज नेव्हर डिस्टर्ब. जगात कितीही टेम्पटेशन्स आहेत तरीही त्या टेम्पटेशन्समुळे, टेम्पटेशन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आकर्षण असतं, अशी स्ट्रॉंग इच्छा, स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग, त्याला टेम्पटेशन म्हणतात. टेम्पटेशन कायम वाईटच असतं. सो टेम्पटेशन या शब्दाचा मिनिंग निगेटिव्ह आहे. तर टीनेजर म्हणतीये देवा हे असं व्हायला मदत कर, एवढी ताकद माझ्यात येऊन दे, गिव्ह मी दॅट स्ट्रेंथ सो दॅट आय विल से नो टू ऑल द बॅड थिंग्स. सगळ्या वाईट गोष्टींना मी नाही म्हणेल, काहीही वाईट माझ्या आयुष्यात मी सुरूच करणार नाही. ही ताकद मला दे, नाही म्हणायची ताकद मला दे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. व्हेन टेम्पटेशन्स कम माय वे, देर आर टेम्पटेशन्स, दे विल कम they will come your way. It happens in your life. मोबाईल वापरू का, मी चॅटिंग करू का, मी अजून काहीतरी वाईट करू का, सगळ्या मुलांकडे हे आहे मग मी पण ते करू का. सी, खूप सारे टेम्पटेशन्स तुमच्या पिढीसमोर तर खूप आहेत, पण या सर्व टेम्पटेशन्सला नाही म्हणायची ताकद देवा माझ्याकडे दे. आणि असं का कर, कारण त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे. टीनेजर सांगते दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. माझी बॉडी मी क्लीन ठेवेल. इथं फक्त बॉडी क्लीन ठेवेल असा अर्थ नाहीये. मला माझं माइंड क्लीन ठेवायचं आहे, मला माझा हातमा स्वच्छ ठेवायचा आहे, मला माझं मन स्वच्छ ठेवायचं आहे. स्वच्छ मन म्हणजे काय, टू कीप बॉडी अँड टू कीप माइंड क्लीन मीन्स व्हॉट, तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मनामध्ये कुठलीही वाईट गोष्ट येता कामा नये, त्याला म्हणतात टू कीप माइंड क्लीन. आणि असं जेव्हा होईल तेव्हा लास्ट लाईनमध्ये टीनेजर सांगते अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि मग मी जेव्हा माझं मन अशा प्रकारे क्लीन करेल, तयार करेल, तेव्हा आय विल बी फिट फॉर द स्ट्रगल ऑफ लाईफ, फॉर द टेस्ट ऑफ लाईफ. माझ्या जीवनाच्या परीक्षेसाठी, संघर्षासाठी मी तयार असणार आहे. आणि हे तुम्हाला थर्ड स्टँजामध्ये सांगितलं. आता
लास्ट स्टांजामध्ये टीनेजर सांगतेय, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. ज्यावेळी बघा तुमच्यापैकी प्रत्येकाला असं नाही वाटत की मी काहीतरी वाईट झालं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं झालं पाहिजे, पण ते चांगलं होईल कसं. तर बघा हे या सगळ्या अटी आपण आधीच्या स्टांजामध्ये बघितल्या, त्या पूर्ण केल्या की मग काय होणार आहे, तुम्हाला मोठं चांगलं होता येणार आहे. When my teenage years are over, I know that I will see. बघा you should be sure, जेव्हा तुमचे टीनेज इयर्स संपतील तेव्हा तुम्ही काय व्हायचंय तिथपर्यंत तुम्ही पोचलेलं असले पाहिजे. आताचा हा प्रवास तिथपर्यंत घेऊन जाणारा तुमचा असला पाहिजे. आणि म्हणून ती टीनेजर म्हणते की व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी that life is lived its very best with you walking next to me, with you walking next to me. बघा टीनेज इयर्स when it will be over, जेव्हा तुमचे टीनेज इयर्स संपतील त्यावेळी तुम्ही शुअर असलं पाहिजे की येस माझ्या आयुष्यात हे घडलेलं असेल, हे चांगलं घडलेलं असेल, इथपर्यंत मी पोचलेलो असेल, तुमचा गोल अचीव झालेला असेल. आणि असं जेव्हा होईल तेव्हा यू विल बी शुअर, आणि तुम्ही जगाला सांगू शकाल माझ्या टीनेज इयर्सचा मी चांगला उपयोग केलेला आहे, मी घडलो आहे, मी बिघडलेलो नाही. आय हॅव दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. लाईफ खूप चांगल्या पद्धतीने जगलं गेलं आहे. जेव्हा लाईफमध्ये तुम्ही कधी लाईफ चांगल्या पद्धतीने जगता येतं, जगलं जातं ज्यावेळी तुम्हाला देवानं जीवन दिलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक दिवस एक गिफ्ट आहे आणि त्या दिवसातल्या 24 तासांमधल्या सगळ्या मिनिटांचा तुम्ही चांगला उपयोग कराल, स्वतःला बनवण्यासाठीचा उपयोग कराल, तेव्हा तुम्हाला म्हणता येईल की लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. आणि असं जो करेल 100% यशस्वी होईल. टीनेज इयर्स संपतील तेव्हा तो काहीतरी जबरदस्त बदलेला असेल. आणि असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच असं म्हणता येईल की गॉड इज वॉकिंग विथ मी. देवाने तुम्हाला चांगलं बनण्यासाठी, चांगलं घडण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी तो तुमच्या बरोबर असतो. त्यासाठी त्यांनी तुम्हाला ताकद दिली आहे, बुद्धी दिली आहे, विचार दिले आहे, भावना दिलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचा सदुपयोग करतात तेव्हा तुम्ही त्याच्या मर्जीनं चालत असतात आणि तेव्हा तो तुमच्या बरोबर असतो. आणि म्हणून सगळ्यात शेवटी म्हटलेलं आहे दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. विथ यू, यू कोण आहे? यू इज द गॉड. आणि असं जेव्हा तुम्ही जगाल तेव्हा ऑफकोर्स देव तुमच्या बरोबर असणारच आहे. आणि असं आयुष्य जगलं पाहिजे, याच्यासाठी मला मदत कर अशी प्रार्थना टीनेजर देवाकडे करते. I hope you enjoyed this poem. Thank you very much. Jai Hind.